अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। स्वामी तू माझा आधार या आपल्या चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। तर आज मी तुम्हाला देवी देवतांच्या मूर्तीचा अभिषेक का करतात आणि कसा करावा याच विषयी माहिती सांगणार आहे। तर बघा, अभिषेक म्हणजे एखाद्या देवतेच्या मूर्तीवर दूध, पाणी, तेल इत्यादी द्रव पदार्थांचे सिंचन करणे म्हणजे अभिषेक होय। बघा, मंत्रघोष होत असताना निर्माण होणाऱ्या स्पंदनामुळे मंत्रित झालेला द्रव पदार्थ मूर्तीवर पडत राहिल्याने मूर्तीमधील देवत्व अधिकाधिक जागृत होते। तर अभिषेक पात्र हे अभिषेक करण्यासाठी वापरण्यात येणारे एक यंत्र आहे। अभिषेक करण्यासाठी अभिषेक पात्र अडवीवर किंवा कडीला टांगून गळत ठेवण्यापेक्षा पूजा करणाऱ्या साधकाने एकाग्र मनाने आपल्या हाताने उपकरणाच्या पळीसायाने अभिषेक करावा आणि दूध व तेलाचा अभिषेक करताना तांब्याचे भांडे मात्र वापरू नये। काशाचे किंवा पितळेचे किंवा चांदीचे भांडे तुम्ही वापरू शकता। तर सूर्य व देवीला पाण्याचा, तर भगवान विष्णूंना व गणपतीला दुधाचा, तर भगवान शंकराला उसाच्या रसाचा आणि शनिदेवाला तेलाचा अभिषेक आवडत असतो। असे असले तरी सर्व देवी देवतांना पाण्याचा अभिषेक चालतो। तर बघा, दूध, दही, तूप, मध आणि साखर या पंचामृताचा अभिषेक झाल्यानंतर आंबा, केळी किंवा इत्यादी फळाचा रस घालावा, गर घालावा आणि त्यानंतर सर्व पदार्थाने घासावे। त्यानंतर मूर्ती स्वच्छ धुवून त्यावर पुन्हा स्वच्छ पाण्याने अभिषेक करावा। त्यानंतर अभिषेक पूर्ण झाल्यावर उष्ण पाणी घालावे। उष्ण पाणी घातल्यानंतर थंड पाणी घालू नये। त्यानंतर मूर्ती स्वच्छ पुसून घ्या। मूर्ती स्वच्छ पुसून झाल्यावर अत्तराचे लेपन करावे आणि त्यानंतर पूजा करावी। तर अशा पद्धतीने अभिषेक केला जातो। तर तुम्हाला यामधून कळालेच असेल की देवी देवतांच्या मूर्तीचा अभिषेक का करतात आणि कसा करावा। तर आशा करते की ही छोटीशी माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल। तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट करून सांगा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा। आणि स्वामी तू माझा आधार या आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी स्वामी तू माझा आधार या आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर भेटूया असेच एका नवीन विषयावर पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।